संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुरातन कालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित असून पुण्यप्राप्तीसाठी आणि पापक्षालनासाठी प्रदक्षिणा सुरू झाली. पौष षष्ठीला एकादशीला संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे आयोजन केले जाते. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रे निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्त वारकरी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात. प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ लागतात, जसे की प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, बाणगंगा, धवलगंगा तीर्थ, पद्मन तीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ आणि इतर तीर्थ. पण काल परत्वे काही तीर्थ आज आपल्या प्रदक्षिणा मार्गात दिसत नाही. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ यात्रानिमित्त होणारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्या अगोदर कुशावर तीर्थ येथे सूर्योदया अगोदर या पवित्र जलकुंडात स्नान केले. मग श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन करणे शक्य नव्हते म्हणून मंदिराच्या बाहेरून कलसाचे दर्शन घेतले व प्रदक्षिणा मार्गाने आम्ही चालू लागलो. असंख्य भाविक वारकरी यांच्यासोबत प्रदक्षिणा करत आम्हाला प्रयाग तीर्थ हे पहिले तीर्थ लागते. येथून पेगलवाडी मार्गे आम्ही पुढे गेलो. प्रदक्षिणा करत असताना वैतरणा नदीचे पूल लागते. हे वैतरणा नदीचे पात्र आहे. वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि दक्षिण भारताची महत्त्वाची नदी गोदावरी गंगा नदीचा उगम या ब्रह्मगिरी पर्वतावर कोठे कसा झाला, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. या नदीपात्राच्या बाजूला आपल्याला एक गणपती मंदिर दिसतं. तेथे दर्शन करून आम्ही पुढे जातो. येथून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता लागतो. येथून जसे पुढे चालत जात एक डोंगर नजरेस पडला. त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे गौतम ऋषींचे आश्रम असलेले स्थान आहे. वर चढण्यासाठी या पायऱ्या चढाव्या लागतात. या चढत वर जात असता श्री अहिल्या गौतम ऋषी मंदिरात गवत वाहिले जाते म्हणून या ठिकाणी भक्त गवत घेत होते.
मंदिरात दर्शन करून पुढे आम्ही पायऱ्या खाली उतरू लागलो. पायऱ्या उतरून खाली आलो तेव्हा ब्रह्मगिरीच्या दुसऱ्या बाजूस येऊन पोचलो. या बाजूने पंचमुखी शिवस्वरूपी ब्रह्मगिरीस पूर्वाभिमुख होऊन साष्टांग नमस्कार केला. खाली उतरून आम्ही पुन्हा प्रदक्षिणा मार्गाने चालू लागलो. या डोंगरावरून पायऱ्या असल्याने थोडे सोयीस्कर आता झाले आहे. प्रदक्षिणा करत असताना उजव्या बाजूला ब्रह्मगिरी पाहत पुढे आम्ही निघालो. या बाजूस आल्यानंतर आरती प्रदक्षिणा पूर्ण होते. पुढे आल्यानंतर आम्हाला काही तीर्थ दिसली. हे एक अहिल्या तीर्थ आहे. मग पुढे प्रदक्षिणा मार्गाने वारकऱ्यांसोबत आम्ही निघालो. ही प्रदक्षिणा साधारण 38 ते 40 किलोमीटर अशी असावी. काही 12 कोस अशी प्रदक्षिणा म्हणतात. हे अंतर आम्हाला तर 40 किलोमीटरपेक्षा जास्त वाटले. प्रदक्षिणा पहाटे जेवढे लवकर करण्यासाठी निघाल तेवढे चांगले आहे. आम्हाला काही 9 तास लागले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही श्रावण महिन्यात सुद्धा करतात. तुम्ही तेव्हाही सोमवारी येऊ शकता. त्यावेळी ही खूप भक्त या ठिकाणी येतात आणि प्रदक्षिणा करतात. आम्ही केलेली प्रदक्षिणा ही संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त होती. तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.